नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. आज काही वेळ माझ्यावर यावी, हे भाग्य मानावं की देव माझी परीक्षा बघतोय. मी शृंगवे, हे जंगले म्हणजे माझे साम्राज्य. या झोपड्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव म्हणजे माझी प्रजा. आणि यासारख्या शेकडो राज्यांवर राज्य करणारे चक्रवर्ती सम्राट दशरथाचे तेजस्वी सुपुत्र असून सुद्धा माझ्यासारख्या पामराला मैत्रीचा दर्जा दिला. परंतु का हे साक्षात श्री विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामाला आज मला त्याच्या वनवासाकरिता गंगे पार न्यावं लागलं. ज्याच्या कृपेने आपण भवसागर तारून जातो, त्या भगवंताला आज गंगा तारून नेण्याची वेळ माझ्यावरती आली. अमृततुल्य जलाचा ढग आपणच आपल्या हाताने दूर सारल्यासारखं वाटते. आपणच आपलं भाग्य आपल्यापासून दूर लोटले. प्रभू श्रीरामाचं कर्तव्यात कुठेही कसूर नाही. वनवास स्वीकारल्याने मी आणलेल्या कोणत्याच पदार्थाचा आस्वाद न घेता मी एक तपस्वी जीवन जगत आहे असे म्हणून गंगा नदीचे पाणी पिऊन एका झाडाखाली गवताच्या शय्यावर झोपी गेले. केवढी ती कर्तव्य कठोरता! धन्य धन्य तो रघुवंदन. कर्तव्याचं पालन करणाऱ्या आणि त्याकरिता वनवास स्वीकारणाऱ्या प्रभू श्री रामाला आमचा साष्टांग प्रणाम. त्यांचे दास आपण, मग आपण आपल्या कर्तव्याचं पालन करण्याकरिता मागे काय यावे? एखादा सामान्य मनुष्य असो अथवा देव, त्याला एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत पोहोचवणे हे आपले काम आहे. चांगले वाईट ते प्रभू राम बघतील. आपण आपले काम करत राहूया. ती विसरणार नाही. त्रिदोषनाशी गंगा पार करण्याकरिता प्रभू राम आज आमच्या सानिध्यात आले. आपल्या महत् प्रयत्नाने गंगेला पृथ्वी तलावर आणणाऱ्या भगीरथाचा हा वंशज या गंगेला पार करता झाला. आणि याकरिता माझी नौका उपयोगी पडली. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने ती गंगे समान पावन झाली. याहून अधिक सुख ते काय! धन्य आहेत ते प्रभू. आजचा क्षण, आजची वेळ, आजचा दिवस आमच्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. तो नेहमी आमच्या स्मरणात असा टिकून ठेवू. दुष्टशक्तींचा नायनाट करणाऱ्या प्रभू रामाला, दुष्टशक्तींचा नायनाट करणाऱ्या प्रभू रामाचा आम्हाला संसाररूपी सागराच्या पार नेओ हीच प्रार्थना.
जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, जय गंगे जय